नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। ॐ श्री परमात्मने नमः। सांख्ययोग। सांख्ययोगाचे 3 भाग आपण मागच्या भागामध्ये पाहिले। आत्म्याचं अमरत्व, स्वधर्माचरणाची आवश्यकता आणि निष्काम कर्मयोग। मृत्यू अटळ आहे, गाजी सिकंदर असो वा कैजर झार, अंती न चुके माने वरती मृत्यूची तलवार असं म्हटलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकाला मृत्यू आहेच हे भगवंतांनी अर्जुनाला वारंवार पटवून दिलेलं आहे। त्याच्यानंतर स्वधर्म, तू क्षत्रिय धर्माचा आहेस, क्षात्र धर्म तुला प्रिय आहे, तू पराक्रमी आहेस, शूर आहेस, वीर आहेस, त्यामुळे तू हे युद्ध करणं हेच योग्य कसं ठरतंय आणि शोक करणं योग्य नाही असंही पटवून दिलं। आणि पुढे निष्काम कर्मयोग म्हणजे काय, तर कर्म तर करायचं पण फळाची अपेक्षा ठेवायची नाही। कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन, हे सगळं सांगत असताना भगवंत अर्जुनाला म्हणताय की तू पुष्कळ ऐकलंयस, पण अर्जुन सारखा म्हणतो की हे असं मी ऐकलंय। श्रुतिवी प्रतिपन्नाते यदा स्थास्यति निश्चला, तू जे ऐकलंयस ना त्यामुळे उलट तुझं काय झालंय सांगू का, की तुझी बुद्धी थोडीशी भ्रमित झाली। जेव्हा ती बुद्धी स्थिर होईल, यदा स्थास्यति निश्चला, ती निश्चल होईल, स्थिर होईल, एकाग्र होईल, तदा गंतासि निर्वेदम श्रोतव्यस्य श्रुतस्य च, तेव्हा जे ऐकलं आहे किंवा ऐकण्यासारखं आहे त्याच्यापासून तुला विराग मिळेल, त्याच्यापासून तू मुक्त होशील असं अर्जुनाला सांगितल्यानंतर अर्थातच अर्जुनाची जिज्ञासा जागृत झालेली आहे, अर्जुनाची उत्सुकता वाढली आहे। आणि अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, तू सगळं सांगतोस, नाही मला सगळं पटतंय, पण असा खरंच मनुष्य असतो का ह्या जगामध्ये? आणि ज्याला तू स्थितप्रज्ञ, ज्याची प्रज्ञा स्थिरावली, असा विनोबाने गीताईमध्ये फार सुंदर त्याचा अनुवाद केलेला आहे। प्रज्ञा स्थिर झालेला असा माणूस खरंच असतो का? बरं समजा असेल तर तो कसा दिसतो, कसा बोलतो, बसतो कसा, वागतो कसा, चालतो कसा, आचरण कसं हे मला तू सांगशील का? आणि भगवंत अर्थातच इतका विचक्षण श्रोता आहे, इतका आपला लाडका शिष्य आहे, मित्र आहे, सखा आहे, अशा अर्जुनाला हे ज्ञान देण्यासाठी अर्थातच भगवंत पण उत्सुक आहेत। आणि भगवंतांनी पुढच्या 18 श्लोकांमध्ये हे सगळं स्थितप्रज्ञाची लक्षणं सांगितलेली आहेत। 18 या संख्येचं गीतेमध्ये नेहमीच महत्व आहे। युद्ध किती दिवस चाललं तर 18 दिवस, किती सैन्य होतं तर 18 अक्षौहिणी, गीतेमध्ये किती अध्याय आहेत तर 18 अध्याय। हे 18 अध्याय समजा तुम्हाला मुखोद्गत नाही करता आले तरी सुद्धा जर का हे स्थितप्रज्ञाचे 18 श्लोक जरी आपल्याला आचरणात आणता आले तरी सुद्धा ही गीता आपल्याला पुष्कळशी समजली असा त्याचा अर्थ होईल। आता हे काय आहे, अर्जुनाने प्रश्न तरी काय विचारलाय, स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव, स्थितधीः किं प्रभाषेत किं आसीत व्रजेत किं, कसा बोलतो, कसा चालतो, वागतो कसा, असे अर्जुनाने अनेक प्रश्न विचारलेले आहेत भगवंतांना। आणि भगवंत सांगतात थांब सांगतो मी तुला। आणि श्री भगवान उवाच, भगवंत सांगतात प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान। आता वरती म्हटलं होतं बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, इथे जहाती शब्द वापरला तर जहाती म्हणजे टाकून देणे, हा धातू आहे म्हणजे टाकून देणे। काय टाकायचे, सगळंच टाकायचं, सुख दुःखे समे कृत्वा आपण पाहिले, लाभा लाभो जया जयो, सगळ्यापासून मुक्त व्हायचे हे तर सांगितलेलंच होतं। पण आता भगवंत म्हणतात प्रजहाती, आता आणखीन त्या जहातीला आणखीन एक उपसर्ग लावलाय, प्रजहाती, पूर्णपणे टाकायचं, नुसतंच थोड्या वेळापुरतं टाकलं एवढंच पुरेसं नाहीये, आता पूर्ण टाकून द्यायचंय। प्रजहाती काय टाकायचंय, यदा कामान, पूर्ण कामना टाकून द्यायच्या, सर्वान पार्थ मनोगतान, मनात उद्भवणाऱ्या ज्या कामना आहेत ना त्या तू पूर्ण टाकून दे अर्जुना। आणि कसा होशील मग, आत्मन्येवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते, स्वतःमध्ये संतुष्ट असलेला जो कोणी आहे ना त्याला स्थितप्रज्ञ अशी संज्ञा प्राप्त होते, स्वतःमध्ये संतुष्ट। बघा ना, आपण कशावर संतुष्ट असतो, आपल्याला जेव्हा समाधान मिळतं, संतोष लाभतो, तेव्हा काहीतरी बाहेरची गोष्ट घडलेली असते।
चांगलं खायला मिळालं, चांगले कपडे मिळाले, चांगले दागिने, चांगलं घर, चांगली गाडी मिळाली की आपण संतुष्ट होतो. तसं नाहीच इथे. खरं म्हटलं, खरं सुख हे विषयावर अवलंबूनच नाहीये, तर कशावर अवलंबून आहे? आत्मन्येवात्मना तुष्टस. आनंद कुठे आहे तो बाहेर शोधायचाच नाहीये, कारण तो ऑब्जेक्टिव्ह नाहीच आहे, तो सब्जेक्टिव्ह आहे, तो आतच आहे. त्याचा मूळ स्रोत, मूळ झरा आतच सापडतो. आणि जसे जे कोणी लोक हे स्वतःमध्ये संतुष्ट असतात त्यांची प्रज्ञा स्थिरावली, स्थितप्रज्ञस्तनोच्यते म्हटलेलं आहे. आता आपण आपल्यामध्ये संतुष्ट राहायचं अवघड आहे. आपल्यामध्ये असं काय आहे की संतुष्ट राहायचं? तर खरं म्हटलं तर आनंदाचं खरा मूळ स्रोत तिथेच तर आहे. असे अनेक लोक, म्हणजे अनेक नाही म्हणता येणार, पण काही लोक, काही थोर तत्वज्ञ, विद्वान, थोर संत, विभूती असे होऊन गेलेत की ज्यांना बाह्य परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी ते संतुष्टच होते. अशीच एक गोष्ट सांगतात बरं का. ग्रीक एक तत्ववेत्ता होता, त्याचं नाव होतं डायोजिनस. या डायोजिनसला कसा होता तो अतिशय ज्ञानी होता, विचारी होता आणि समाजाचं प्रबोधन करत होता. मात्र राहत कसा होता तर राहणं अगदी साधं होतं. म्हणजे अगदी आपले गाडगे महाराज कसे होते तसं अतिशय साधे कपडे, काही घर नाही, दार नाही, आपला फिरत असायचा, पण लोकांना उत्तम उपदेश करायचा. त्याची ही कीर्ती एकदा सिकंदरच्या कानावर गेली आणि सिकंदर म्हणाला, बघू तरी हा डायोजेनस कसा आहे, त्याला तरी काहीतरी विचारू आपण. आणि म्हणून तो त्या डायोजेनसचा शोध घेत घेत गेला. अर्थात आता ह्याला घर ना दार याचा पत्ताच माहिती नाही, कुठे शोधत घेत गेला तर एका नदी किनारी हा वाळूमध्ये पहुडला होता. डायोजिनस त्या एका नदी किनारी वाळूमध्ये असा पहुडला होता. सिकंदरला त्याचा पत्ता लागला. तो तिथे गेला आणि म्हणाला की मी कोण आहे ओळखलं का? मी सिकंदर आहे, मी जगज्जेता सिकंदर आहे. तू इतक्या दरिद्री परिस्थितीत राहतोस, इतकं तुझ्याकडे वैभव आहे विद्येचं, तर मी तुम्हाला काहीही देऊ शकतो. तुम्हाला घर देऊ, कपडे देऊ, सत्ता देऊ, संपत्ती देऊ, काय देऊ सांगा बरं. तर म्हणलं काही नको, मी माझ्या आनंदात अगदी मग्न आहे, मला काहीच नको. सिकंदर म्हणला नाही नाही, असं कसं, मी एवढा मोठा, इतका श्रीमंत, इतका जगज्जेता, मी एवढा आलोय तर तुम्ही माझ्याकडनं काहीतरी घेतलंच पाहिजे. अहो नको मला काही, असं म्हणता म्हणता तो डायोजिनस अगदी त्रासला. तो म्हणाला तुला मला काहीतरी खरंच द्यायचंय का? तर तू जिथे उभा आहेस ना, त्याच्यामुळे मी जे ऊन खात इथे पडलोय ना, सूर्याचं कोवळं ऊन खात मी इथे पहुडलोय, ते माझं ऊन तुझ्यामुळे अडतंय. मला काही द्यायचंच असेल तर तू फक्त त्या उन्हातनं थोडासा बाजूला हो, एवढंच मला पुरेसं. म्हणजे बघा, हा जगज्जेता सिकंदर एवढं मोठं वैभव देव करत होता, पण ह्याला त्याची काही फिकीरच नाहीये, त्याची काही परवाच नाहीये. पण आतला आनंद इतका मोठा आहे की बाहेरच्या वैभवाचा लोभच नाहीये. आमचे आचार्य सुद्धा म्हणतात, शंकराचार्य, योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीना यस्य ब्रह्मणी रमते चित्तम नंदती नंदती नंदत्येव. ज्याचं चित्त ब्रह्मामध्ये लीन झालेलं आहे ना, त्याला बाह्य वैभव, बाह्य उपाधी, तुमची प्रसिद्धी, नाव, कीर्ती, सत्ता, संपत्ती काही नको. ते आत्मानंदामध्येच मग्न असतात. अशा आत्मानंदामध्ये जो विहरत आहे अशा थोर विभूतीला स्थितप्रज्ञा असं म्हटलेलं आहे. आता हे तर सांगून झालं. आता तो कसा असतो? दुःखेषु अनद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा. दुःखाने तो होरपळूनही जात नाही आणि सुखाने हुरळूनही जात नाही, असा तो आहे. आणि तो कसा आहे? दुःखेषु अनुद्विग्न मना, सुखेषु विगत स्पृहा. आणि त्यांनी काय काय सोडून दिलंय, काय काय टाकलं आहे, तर वीत राग भय क्रोध. हा वीत म्हणजे ज्याचं निघून गेले. काय काय निघून गेले? राग म्हणजे आसक्ती नाहीये, भय नाहीये, कुणाविषयी क्रोधही नाहीये. कुणाविषयी क्रोध असणार, कुणाविषयी भीती असणार. भीती ही दुसऱ्यापासून असते, पण हा अद्वैतामध्ये मग्न आहे, अभेद तत्व त्यांनी जाणलेलं आहे, तर त्याला कशाची भीती असणार आहे? आणि त्याला म्हटलेलं आहे मुनी. स्थितधीर मुनी रुच्यते, अशा स्थितप्रज्ञाला मुनी म्हटले. आता आपण सर्वसाधारणपणे ऋषी, मुनी, साधू, बैरागी, संन्यासी सगळ्यांना एकाच पारड्यात तोलत असतो, पण वस्तुतः मुनी हा अतिशय श्रेष्ठ आहे. त्याच्यात मुनी म्हणजे कुणाला म्हटलंय तर जो स्वतः मौन पाळतो. आणि मौन पाळतो, आणि मौन जेव्हा एकदा मौनाची चटक लागली ना, मौनाची सवय झाली ना,
की आतमध्ये मनन सुरू होतं आणि अशा मननशील आणि मौन पाळणाऱ्यालाच मौनी असं म्हटलेलं आहे. अर्थात मौन हे नुसतं वरवरचं नाहीये बरं का. हे मौन वरवरचं नाहीये, कारण वरवरची मौन पाळणारे पुष्कळ लोक असतात. कुठल्या तरी शिबिरामध्ये जाऊन अभ्यास करतात, 7 दिवस अगदी मौन पाळतात, पण आले घरी 8व्या दिवशी घरी आले की किती बोलून किती नाही असं होतं. हे खरं मौन नाही. या पाटीवर लिहून दाखवणं, खाणाखुणा करणं हेही मौन नाहीये. तर मौन ह्याचा खरा अर्थ आहे की आतून तशी प्रतिक्रियाच न उमटणं हे खरं मौन आहे. अशी 3 प्रकारची मौन आहेत बरं का. आकार मौन आहे, काष्ठ मौन आहे आणि निर्वासन मौन आहे. आकार मौनामध्ये मौन पाळलं असतं, पण मनामध्ये खूप खळबळ सुरू असते. इकडे काय झालं, तो कसला आवाज आला, काय कोण काय बोललं, हा सगळा मौनाचा प्रकार असला जरी प्रत्यक्ष बोललं नाही तरी आतमध्ये विचारांचं मंथन, विचारांची खळबळ चालू आहे. या मौनाला काही अर्थ नाही. मग काष्ठ मौनामध्ये काय आहे, तर काष्ठ मौनामध्ये खळबळ नाहीये विचारांची, पण मौनाचा सुद्धा एक अहंकार आहे, सात्विकतेचा सुद्धा एक अहंकार असतो. मी किती शहाणा बघा, मला कसं जमतं, ह्यांना नाही जमत, बाकीच्यांना नाही जमत, मी कसा आहे मोठा, हेही मौन नको. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ मौन कुठलं आहे तर निर्वासन मौन आहे. निर्वासन म्हणजे मी मौन पाळतोय ह्याची सुद्धा मला जाणीव नसणं हे खरं मौन आहे. कितीतरी वेळा असं होऊ शकतं की अरे आज मी दिवसभर काहीच बोललो नाहीये, असं जेव्हा होतं ते खरं मौन आहे. की मौन मी पाळतोय, जबरदस्ती नाही, ही सहजता आहे की कुठल्या गोष्टीविषयी प्रतिक्रिया न उमटणं हे सगळ्यात श्रेष्ठ मौन आहे. आणि अशा मौनी मुनीला स्थितधी म्हटलेलं आहे. म्हणजे अर्जुनाचा जो प्रश्न होता ना, तो बोलतो कसा, वागतो कसा, तर बोलण्याचंही उत्तर दिलंय की मुनी जो बोलतच नाही, आणि खरंच आहे जो एकांतात राहतो ना त्याला बोलण्याची इच्छाच होत नाही. जयासी एकांत मानवला सर्व आधी कळे त्याला. जो एकांताचा अनुभव घेतो, एकांताचा अभ्यास करतो, त्याची बुद्धी आपोआप तीक्ष्ण, सूक्ष्म, एकाग्र आणि टोकीदार होत जाते आणि अशाला स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. यस सर्वत्र अनभिस्नेहा, कुठेही चिकटलेला नाहीये. अनभिस्नेहा म्हणजे अनासक्त वृत्ती आहे. तत्तत् प्राप्य शुभाशुभम. कधी अनुकूल गोष्टी घडतात, कधी प्रतिकूल घडतात, कधी शुभ घडतं, कधी अशुभ घडतं, पण कशानेही हा हेलकावे खात नाही. त्याच्यामुळे तो वाहवतही जात नाही. आणि तो कसा आहे, नाभिनंदती न द्वेष्टी, आनंदितही होत नाही आणि दुःखीही होत नाही. तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याचीच प्रज्ञा स्थिरावली आहे, त्यालाच स्थितप्रज्ञ असंही म्हटलेलं आहे. हे सांगत असताना भगवंत आणखीन एक उदाहरण देतात की तू कसा वाग अर्जुना. किंवा खरं म्हटलं तर आपल्याला निसर्गाकडनं खूप शिकण्यासारखं असतं. त्यांनी एक उदाहरण दिले, यदा संहरते चायम कूर्मोंगानीव सर्वशः. कूर्म म्हणजे कासव. कासव काय करतं तर प्रतिकूल परिस्थिती आली, वादळ आलं, शत्रू आला किंवा काही प्रतिकूल परिस्थिती आली की सगळी आपली इंद्रिय आत ओढून घेतं. आणि जेव्हा अनुकूल परिस्थिती असेल, जेव्हा त्याला खाद्य भक्ष्य शोधायला जायचं असेल, तेव्हा ती इंद्रिय मोकळी सोडतो. आपण कासवावरून हेच शिकायचंय की परमार्थामध्ये इंद्रिय मोकळी सोडायची आणि प्रपंचामध्ये आवरून घ्यायची. म्हणजे प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये इंद्रियावर संयम हवा आणि परमार्थात मात्र हीच इंद्रिय मोकळी सोडायची. कशासाठी तर परमेश्वराच्या नामस्मरणासाठी. वाचेला सांगायचं, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे. डोळे तुम्ही घ्या हो सुख, पहा विठोबाचे मुख. म्हणजे इंद्रिय सारखीच बंद करून ठेवायची नाहीये, तर त्यांना मोकळं सोडायचं परमेश्वरापाशी आणि व्यवहारात मात्र ती थोडी आवरून घ्यायची. आणि हे आपल्याला आठवण करून देण्यासाठी, याचं स्मरण होण्यासाठी प्रत्येक देवळामध्ये कासव असतं. या कासवाचं दर्शन घेऊन, कासवाला नमस्कार करून जेव्हा तुम्ही पुढे परमेश्वराच्या आराध्य दैवतेच्या दर्शनाला जाताना, तेव्हा हे लक्षात ठेवायचं की आता व्यवहारातले विचार नको, आता घरगुती गोष्टीच नको. इथे मला आता इंद्रिय मोकळी सोडायची, ती फक्त परमेश्वराच्या दर्शनासाठी. हे कासवाच्या दृष्टांतावरनं भगवंतांनी फार सुंदर सांगितलेलं आहे. आणि मग पुढे म्हणलंय, इंद्रिय आणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. इंद्रिय आणि इंद्रियांचे विषय यांच्यापासनं आपलं सगळं मन आवरून घ्यायचंय
आणि असा जो आवरून घेतो त्याचीच प्रज्ञा स्थिरावली, तोच स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. हे सगळं करत असताना आणखीन एक कथा आपल्याला ह्या स्थितप्रज्ञाच्या लक्षणामध्ये खूप कथा येणार आहेत बरं का. एक कथा अशी आहे, एक लहान मुलगा असतो बरं का, आणि तो वडिलांबरोबर बाहेर जात असतो, काहीतरी बाजारात चाललेला असतो, आणि रस्त्यामध्ये एक माणूस त्याला दिसतो की एक माणूस असा मध्यभागी, आणि त्याला 4 पोलिसांनी 4 शिपायांनी चारी बाजूनी जखडले, त्याच्या हातामध्ये बेड्या घातल्या. तेव्हा तो विचारतो बाबांना, बाबा बाबा ह्याला का असं केलंय? तेव्हा बाबा म्हणतात, अरे तो फार मोठा भयंकर असा चोर आहे आणि त्याला आता पकडून ते पोलिसांकडे नेत आहेत. ठीक आहे, त्याला कळलं की हो हा मध्यभागी माणूस आहे, त्याला 4 लोकांनी धरलेले. पुढे जातात तर असंच एक दृश्य दिसतं की एक माणूस मध्यभागी उभा आहे आणि 4 लोक, एक त्याला वारं घालतंय, एकाने छत्र धरलंय, एक काय त्याच्या अगदी पाया पडतोय. म्हणजे तेव्हा तो मुलगा म्हणाला बाबांना की बाबा बाबा तो बघा चोर. बाबा म्हणले, अरे वेडा आहेस का काय? तो चोर नाहीये, तो राजा आहे. का बरं? मगाशी अशीच परिस्थिती होती, तेव्हा तुम्ही म्हणलात की त्या माणसाच्या भोवती 4 माणसं होती, त्याला तुम्ही म्हणलात तो चोर आहे, मग इथे पण तसंच आहे ना. बाबा म्हणले, अरे मगाच्या 4 माणसांच्या ताब्यात तो चोर होता आणि ह्या राजाच्या ताब्यात ही 4 माणसं आहेत, हाच तर त्याच्यातला फरक आहे. म्हणजे जेव्हा आपला इंद्रियांवर संयम असतो तेव्हा आपण ह्या देहाचे आत्म्याचे राजा असतो, म्हणजेच या स्वानंद साम्राज्याचे आपण स्वामी असतो. पण जेव्हा आपण इंद्रियांच्या आहारी जातो तेव्हा आपण चोरच ठरतो. खरं म्हटलं तर इंद्रियाच्या आहारी जायचंय, तुम्हाला चोर व्हायचंय का राजा व्हायचंय, तुम्हीच ठरवा. इंद्रियाणि इंद्रियार्थे व्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. आता पुढे आणखीन म्हणतात भगवंत, विषया विनिवर्तन्ते. विषयांवर आम्ही नियंत्रण ठेवलं, इंद्रियांवर अगदी संयम ठेवला की बोलायचं नाही, हे खायचं नाही, इकडे बघायचं नाही, ते ऐकायचं नाही, खूप संयम ठेवला. गंमत काय होते, तो संयम तात्पुरताच राहतो. विषया विनिवर्तन्ते, परत ते विषय तुमच्याकडे परत येतात. निराहारस्य देहिनः. निराहार केला म्हणजे आहार म्हणजे फक्त तोंडाने घेण्याचा आहार नाही बरं का. इथे पंच ज्ञानेंद्रियाचे 5 आहार असतात. डोळ्यांचा आहार आहे पाहणं, कानाचा आहार आहे ऐकणं, जिभेचा आहार आहे स्वाद घेणं. प्रत्येक इंद्रियाचे आहार आहेत. पण तुम्ही जर का निराहार केलं, इंद्रियांवर बळजबरी संयम ठेवला, तर पुढे काय होतं, रसवर्जम रसोप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. भगवंत म्हणतायत इंद्रियांवर अतिसंयम सुद्धा ठेवायचा नाहीये, तर तुम्ही काय करा, तर इंद्रियांना नियमन करा. संयमन नाही सांगितलेलं, नियमन करा. कारण संयमामध्ये जबरदस्ती आणि नियमनामध्ये स्वेच्छा आहे. स्वेच्छेने जर का आपण बघा ना, कुठलंही काम आपण स्वेच्छेने केलं तर ते उत्तम होतं, आणि कुणीतरी सांगितलं म्हणून जबरदस्ती मनाविरुद्ध केलं तर त्या कामाला काहीच अर्थ राहत नाही. संयम सुद्धा मनापासनं करायचा आहे, अतिशय आतून आला पाहिजे. आणि ही जी आहे ना, म्हणजे निराहार केल्यामुळे काय होतं, तर केवळ तेवढंच उपयोगी नाहीये, तेवढंच पुरेसं नाहीये, तर आतली वासना जायला पाहिजे, आपली इच्छा जायला पाहिजे. नाहीतर मग काय त्याला म्हटले भगवंतांनी 3ऱ्या अध्यायामध्ये, मिथ्याचारस उच्यते. त्याला दांभिक म्हटले, खोटारडा म्हटले, ढोंगी माणूस म्हटले. आपल्याला तसं व्हायचं नाहीये. हा स्थितप्रज्ञ सुद्धा तसा नसतोच. परं दृष्ट्वा निवर्तते असं म्हटलेलं आहे. म्हणजे असं त्यांनी विनोबांनी फार सुंदर सांगितलंय, निराहार बळे बाह्य चोडी विषय साधक, आतील न सुटे गोडी ती जळे ब्रह्मदर्शने. जेव्हा तुम्ही ब्रह्माकार वृत्ती होते तेव्हाच ती आतली ओढ, आतली गोडी आहे ती निघून जाईल. जोपर्यंत आतली इच्छा आहे, आतमध्ये जेव्हा मला अगदी वासना आहे, बाहेरनं कितीही संयम केला तरी त्याचा काहीच उपयोग नाही. म्हणजे कसं आहे सांगू का, झाडाची समजा एखादं झाड तोडायचे, एखादं झाड पूर्ण मुळापासून तोडायचे, तर वरवरची पालवी खोडून चालेल का? तेवढं पुरेसं नाही होणार. कारण वरवरची पालवी खोडली आणि जर का मुळाला आपण पाणी घालत राहिलो तर ते झाड उलट जास्त फोफावेल, जास्त बहरून येईल. म्हणून घाव कुठे करायचा आहे, तर मुळावरच घाव करायचा आहे आणि पाणी घालणं बंद करायचंय, झाडाला पाणी घालणं बंद करायचंय. तसंच या इंद्रियांना विषय पुरवणं बंद करायचंय.
गीतेचा सगळा जो भर आहे ना तो सगळा समत्वावर आहे, समतोलावर आहे, सुवर्ण मध्यावर आहे. गीता कुठेच सांगत नाही असे उपास करा, असं हे करा, कुठेही नाही. सगळीकडे तुम्ही सगळ्याचा सुवर्ण मध्य, गोल्डन मीन आपल्याला साधता आला पाहिजे आणि तरच आपल्याला स्थितप्रज्ञाच्या दिशेने आपल्याला वाटचाल सुद्धा करता येणार आहे. विषयाविनिवर्तन ते हाही श्लोक पाहिला. आता बघा, आता सगळ्या सुख दुःखामध्ये सम राहिलं, इंद्रिय अगदी आत ओढून घेतली, इंद्रियांचा आणि विषयाशी संबंध आला नाही, या सगळ्या गोष्टी जरी घडत असल्या तरी अजून पोचलेला नाही आहे. स्थितप्रज्ञ जरी त्याला आता संज्ञा मिळालेली असली तरी स्थितप्रज्ञ ही मधली स्टेज आहे, हा मधला टप्पा आहे, मधला पल्ला आहे, प्रवासाचा मधला भाग आहे. कारण यततो ह्यपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. ही इंद्रिय काय करतात तर असं करतात की त्याला प्रमाथीने, इंद्रिय ही खळबळजनक आहे, आपल्याला शोभवणारी आहे. ही इंद्रिय जर का शोभवत असतील त्या माणसाला, तो कितीही विपश्चित असेल, ज्ञानी असेल, हुशार असेल, शहाणा जरी असेल, तरी ही इंद्रिय त्याला इतकी भरीला पाडतात, इतकी जबरदस्ती करतात आणि हरन्ति प्रसभं मनः, आणि त्याचं मन हरण करतात. म्हणजे त्याचं मन पुन्हा त्या विषयामध्ये अडकायला लागतं. मग पुढे म्हणताय तानी सर्वाणी संयम्य, ती सगळ्यावर आपण संयमन करून जो कोणी युक्त आसीत मत्परः, जो कोणी माझ्या ईश्वरार्पण वृत्तीने मला शरण येईल, वशे हि यस्येंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, आणि ज्यांनी आपली इंद्रिय वश केलेली आहेत त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित आहे, तोच स्थितप्रज्ञ म्हणण्याला योग्य आहे. असंही जरी म्हटलं असलं तरी एक गंमत इथे अशी आहे, व्यवहारात सुद्धा आपल्याला अनेक लोक दिसतात बरं का. ह्या जगामध्ये कितीतरी लोक आहेत आणि अशी लोक आपल्याला वाटतं की अरे यांचा किती अभ्यास आहे, हे अध्यात्म मार्गावर यांनी किती प्रगती केलेली आहे, यांचा मनोनिग्रह किती चांगला आहे. पण तरी सुद्धा अशी एखादी घटना घडू शकते आणि मग त्याच्यातनं काय होतं की त्यांची अधोगती सुद्धा सुरू होते. आणि इथे या 2 श्लोकामध्ये तिन्ही योगांचा संगम आहे. म्हणजे परवाच्या आपल्या ह्याच्यामध्ये भागामध्ये मी सांगितलं होतं की हा सांख्य योग आहे, ही अनुक्रमणिक आहे. पुढे काय काय योग येणार आहेत, काय काय विषय येणार आहेत ह्याची ही अनुक्रमणिक आहे. तसंच इथे या 2 श्लोकामध्ये 3 योग येऊन गेलेले. विपश्चितः, शहाणा माणूस इथे आहे तो ज्ञान योग आहे. यततो ह्यपि कौन्तेय, यत म्हणजे प्रयत्नशील जो आहे, म्हणजेच तो कर्मयोगी आहे, तो कर्मही उत्तम करतो. आणि युक्त आसीत मत्परः म्हणजे माझ्याशी जो तादात्म्य पावलेला आहे, म्हणजे तो भक्तियोगी सुद्धा असायला पाहिजे. म्हणजे अशा तिन्ही योगांचा संगम झालेलाच जो कोणी योगी पुरुष असेल, जो कोणी साधक आहे, अजून पोचला नाहीये बरं का, गंतव्य स्थानापर्यंत पोचलेला नाहीये, पण तरी सुद्धा त्याची प्रगती योग्य दिशेने चाललेली आहे, अशी शाबासकीची थाप भगवंत त्याच्या पाठीवर मारतायत आणि त्याला म्हणतात की त्याला स्थितप्रज्ञ म्हणायला हरकत नाही. पण आता ही झाली मधली स्टेज, अजून पोचला नाहीये. मग आता हा पोचण्यापूर्वी कितीतरी आकर्षण, कितीतरी प्रलोभन, कितीतरी मोहाच्या गोष्टी त्याच्या वाटेमध्ये त्याला त्याचं मन भरकटवण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या कुठल्या आहेत तर त्याही काही गोष्टी आहेत. आणि एवढंच छोटंसं जरी विषयाचं चिंतन झालं, पूर्ण आतून ती ओढ गेली पाहिजे, आतून ती आस्था, ती कळकळ, ती तळमळ किंवा ती वासना आतून जेव्हा नष्ट होईल तेव्हाच त्याला स्थितप्रज्ञ खऱ्या अर्थाने म्हणता येईल. नाहीतर मग घसरगुंडी, अधोगती, सर्वनाश अगदी अटळ आहे असं म्हणूया. आणि या स्थितप्रज्ञांची आणखीही लक्षणं अर्थातच आपण जाणून घेणार आहोत, कारण हे एका भागामध्ये सांगून संपण्यासारखं नाहीच आहे. स्थितप्रज्ञ हा शब्दच मुळी असा आहे, व्यवहारात आपण तो वाईट अर्थाने वापरतो बरं का. आपण व्यवहारात स्थितप्रज्ञ कुणाला म्हणतो की जो ज्याला कशाचंच काही घेणं देणं नाही. किंवा आपण म्हणतो ना की मी एवढं त्याला सांगत होते पण तो बसला आपला ढिम्म स्थितप्रज्ञासारखा. इतका तुच्छतेने त्याचा उल्लेख करायचा नाही. पण स्थितप्रज्ञ ही फार वरची स्टेज आहे.
या साधन मार्गातली अतिशय उच्च स्थिती काय आहे, उदासीन किंवा ज्याची बैठक उंच आहे असा हा स्थितप्रज्ञ, याची आणखीन लक्षणं, त्याच्या मार्गात येणारे आणखीन अडथळेही आपण जाणून घेणार आहोत. पण आत्ता इथेच थांबूया. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ओम शांती शांती शांती.